सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। गाडी चालकांनो, या बातमीकडे दुर्लक्ष करू नका। नरडाणा येथील ज्ञानेश्वर दिलीप मिस्त्री हा तळोदा येथील बायपास रोडवर एका बिल्डिंग मटेरियल दुकानाजवळ आपल्या ट्रकमध्ये सिमेंटचा माल पोहोचवण्याकरता उभा होता। टायरमधील हवा चेक करत असताना त्याच्या निदर्शनास आले की एका ठिकाणी टायरला एअरटाईट झालेले आहे। त्यामुळे त्यातली हवा काढण्यासाठी गेला असताना अचानक टायरचा प्रचंड मोठा स्फोट झाला। या टायरमधल्या गरम हवेने ज्ञानेश्वर दूरवर फेकला गेला व जबर मार लागल्याने जागीच गतप्राण झाला। तळोद येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। रुग्णवाहिका चालक अण्णा पाटील, राकेश महाले, योगेश पाडवी यांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल केले। पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत, परंतु ज्ञानेश्वर मात्र गतप्राण झाला होता। ज्ञानेश्वर अवघ्या 37 वर्षांचा होता। त्याची पत्नी, एक 10 वर्षांचा मुलगा व एक 7 वर्षाची मुलगी, आई व आपल्या लहान भावासोबत एकत्र राहत होता। हसतमुख व मनमिळावू स्वभावाच्या ज्ञानेश्वरच्या जाण्याने कुटुंबियांनी व मित्रपरिवाराने एकच हंबरडा फोडला होता। नरडाणासह परिसरात सद्यस्थितीत विविध सिमेंट कंपन्यांना सिमेंट पोहोचवण्यासाठी अवजड मालवाहू गाड्या आवश्यक असल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी ट्रक विकत घेतले आहेत। यामुळे रोजगाराच्या नव्या संधी जरी उपलब्ध झाल्या आहेत। अनेक ट्रक चालकांसाठी ज्ञानेश्वर एक संदेश देऊन गेला आहे। दिवस उन्हाळ्याचे असताना, टायर गरम झालेले असताना टायरमधली हवा चेक करणे किंवा त्यांना तीक्ष्ण वस्तू टोचणे हे त्या ट्रक चालकासाठी किंवा त्याच्या सहाय्यकासाठी जीवघेणे ठरू शकते। या घटनेने नरडाणासह परिसरातील युवकांनी हळहळ व्यक्त केली आहे।